जर तुम्हाला इंडियन डिफेन्स मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणकोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि त्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिला हा व्हिडिओ आहे आर्मी डिफेन्स ऑपॉर्च्युनिटीचा. सो याच्यामध्ये सोल्जर आहे त्यासाठी 10th पास पाहिजे, ट्रेडमॅन साठी 10th पास पाहिजे. बाकीच्या पोस्ट आहेत, टेक्निकल पोस्ट आहेत खूप सारे. ह्या चारही पोस्ट टेक्निकल आहेत. सोल्जर टेक्निकल, जेसीओ क्लर्क, एनडीए आणि टीएस टेक्निकल सिस्टम्स आहे. या सगळ्यासाठी पीसीएम 10+2 चा पीसीएम लागतं. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तुम्ही कम्प्लीट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघूया एअरफोर्समध्ये. एअरफोर्समध्ये ग्रुप व्हायचं आहे त्याच्यासाठी 10th 12th लागतं. एअरमॅन ग्रुप आहे त्यासाठी पीसीएम सब्जेक्ट लागतो. एनडीए साठी एअर विंग मध्ये 12th पीसीएम लागतं. अग्निवीर साठी पीसीएम वर एनी स्ट्रीम तुम्हाला इथे चालून जाते. आणि इंडियन नेव्ही मध्ये आता आपण बघूयात की एमआर साठी 10th पास लागतं. सेलर साठी 12th पीसीएम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी 12th पीसीएम आहे. बीटेक साठी पण पीसीएमच लागतं आणि एनडीए साठी पण पीसीएम लागतं. सो तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं इथे तर 10th आणि 12th पीसीएम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ज्यांनी घेतले, सायन्स ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत. आणि त्या लोकांसाठी ऑफिसर पोस्ट किंवा टेक्निकल पोस्ट जास्त आहे. ग्राउंड लेवलला तर तेही लोक अप्लाय करू शकतात. पण जर तुम्हाला ऑफिसर लेवलला जायचं असेल, टेक्निकल पोस्ट चांगली पाहिजे असेल तर तुम्हाला 10th आणि 12th मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सायन्स मधून तुम्हाला खूप चांगले पोस्ट आर्मीमध्ये मिळू शकते.